श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं आदित्य किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे। नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका। तर अशी झटपट तयार होणारी मी तुमच्यासाठी गोबीच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली, एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कशी बनवायची। चला तर मग आपण बघूया। मी इथं गोबी अगोदरच कट करून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला मंद आचेवर थोडंसं गोबीला भाजून घ्यायचं आहे। आपण गोबीला उकडलं नाही, काय नाही, नुसतं तेलावरच भाजून घ्यायचं। अगोदर मी असंच थोडं धुतल्यामुळे अगोदर असंच भाजून घेते, नंतर थोडंसं तेल टाकायचं छान प्रकारे भाजण्यासाठी। थोडंसं चम्मचभर तेल टाकायचं, कारण का तेलाने मस्त प्रकारे छान भाजली जाते। बघा किती मस्त आपली गोबी भाजली आहे। भाजल्यामुळे गोबीला अजून जास्त टेस्ट लागते। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। मी प्लेटमध्ये काढून घेतले। आता आपण फोडणीची तयार करूया। मी तर बारीक कांदा कट केलाय। आता एक पळी तेल टाकून घेऊया आपण। तेल छान प्रकारे आपलं गरम झालेलं आहे। आता मोहरी आणि जिरे टाकून घेऊया। ते तडतडले की लगेच कट केलेला कांदा टाकून घेऊया। सोनेरी रंग होईपर्यंत आपण कांद्याला छान प्रकारे असं तळून घेऊया तेलामध्ये। कुटलेलं लसूण पण टाकून घेऊया। आता परत परतवूया। एक चम्मच मी इथं मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यावर कांदा लवकर तळतो। कधी पण फोडणीमध्येच मीठ टाकायचं। चिमूटभर हळद टाकत आहे मी। आता घरगुती मसाले टाकून घेऊया। इथं घरचा मसाला टाकलाय, अंबारी मसाला आहे तो। थोडंसं लाल तिखट 1 चम्मच। त्याला आपण परतून घेऊया। मस्त आपले मसाले तेलामध्ये परतले। आता आपण थोडंसं डाळव्याचं पीठ टाकले मी भाजी घटसर होण्यासाठी। मी इथे टोमॅटोचा बिलकुल वापर केला नाही। आता आपण गोबी पण टाकून घेऊन मस्त प्रकारे सगळं मिक्स करून घेऊया। इथे छान प्रकारे मिक्स केली आहे भाजी। आता आपल्याला जेवढी पातळ घट पाहिजे थोडं मी इथं गरम पाणी टाकत आहे। गरम पाणी कधी पण टाकायचं, कारण का तरी छान येते भाजीला, तेल भाजी दिसते। आता मंद आचेवर आपल्याला भाजी शिजून घ्यायची। मी इथं बिलकुल अगोदर गोबी शिजून घेतलेली नाही। मी 2 चम्मच इथं शेंगदाण्याचा कूट टाकते, त्याने पण छान टेस्ट लागते भाजीला। बघा किती मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे। छान प्रकारे आपली भाजी शिजत आहे। 5 मिनिटं झाकून घेऊया भाजीला आपण। छान प्रकारे गरमागरम आपली गोबीची भाजी तयार आहे मैत्रिणी। बघा किती मस्त झाली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा।